शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। सावेडी उपनगरातील सिंधी कॉलनी आणि यशोदानगर येथून अज्ञात चोरट्यांनी 2 चारचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे। रिबिका नोएल बोर्डे यांच्या बहिणीच्या नावावर चोरीस गेलेली कार आहे। त्यांनी स्मिकिन रस्त्यावरील एका पान शॉप जवळ रस्त्याच्या बाजूला गाडी लॉक करून लावली होती। 6 ते 9 वाजे दरम्यान त्यांच्या गाडीची चोरी झाली। दरम्यान दुसरीकडे यशोदानगर पाईपलाईन येथील अमोल अशोक अंबारे यांची देखील कार चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे। त्यांनी महादेव मंदिराजवळ मोकळ्या जागेत कार पार्क केली होती। 9 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास गाडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महापालिकेत आमचा पक्ष किंग मेकरच्या भूमिकेत राहणार आहे। ज्याला पाहिजे त्याला सत्तेवर बसवू, ज्यांना पसंत करत नाहीत त्यांना सत्तेपासून दूर ठेवू। आमच्या पाठिंब्याशिवाय महापालिकेत कोणाचाही महापौर होऊ शकत नाही, असा दावा MIMचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला। अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथे MIM उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर पक्षाचे पदाधिकारी उमेदवार उपस्थित होते। निंबाळक येथील दत्त मंदिर चौकातील काळूबाई मोबाईल शॉपी अँड इलेक्ट्रॉनिक दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून मोबाईल रोकडसह सुमारे 15,54,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नानासाहेब शिवाजी कोतकर यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शहरातील सारसनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून पतीने पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना काल रात्री उघडकीस आली। या हल्ल्यात जखमी झालेल्या राजेंद्र बबनराव घोरपडे व योगिता राजेंद्र घोरपडे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी प्रभात विलास काळे, प्रताप विलास काळे, प्रभात काळे यांचा मुलगा, मीरा काळे, कुसुम काळे व इतर 3 अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाची युती साकारली आहे। शहरातील एक प्रभाग वगळता युतीने सर्वच प्रभागात उमेदवार उतरवले असून त्यांच्या प्रचाराची जबाबदारी नेत्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे। दुसरीकडे महापालिका महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा खासदार निलेश लंके हे सांभाळत आहेत। शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। त्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय नेत्यांची कसोटी लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। शहराची खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।